नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण लेक्चर 14 FYBC सेमिस्टर फर्स्ट युनिट फर्स्ट MT 111 कॅल्क्युलस. आजच्या टॉपिकचं नाव आहे द आर्चिमिडियन प्रॉपर्टी ऑफ आर. बघा, हा आहे सिलेबस KBC आणि न्यू जळगावचा. आता आपण आर्चिमिडियन प्रॉपर्टी ऑफ आर पाहणार आहोत. आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण कम्प्लीटनेस प्रॉपर्टी ऑफ आर काय राहतं, यामध्ये पाहणार आहोत आपण आर्चिमिडियन प्रॉपर्टी ऑफ आर. तर आर्चिमिडियन प्रॉपर्टी ऑफ आर काय राहतं तुमच्याकडं. बघा, मी पहिलं तुम्हाला मिनिंग सांगतो की तुमच्याकडे हे काय आहे, रिअल नंबर्स. ओके, कोणता रिअल नंबर, हा सेंटर आहे 0, हा तुमच्याकडे -इन्फिनिटी, इकडं +इन्फिनिटी. ठीक आहे, इथं सगळे तुमच्याकडे निगेटिव्ह नंबर राहतात, इथं सगळे तुमच्याकडे काय राहतात, पॉझिटिव्ह नंबर्स. ठीक आहे, याला म्हणतो आपण काय, x > 0 म्हणजे 0 पेक्षा मोठी संख्या इकडं, आणि याला म्हणतो आपण x <0 0 पेक्षा लहान संख्या. तर बघा, आर्चिमिडियन प्रॉपर्टी काय सांगते तुमच्याकडं, वी नो दॅट द सेट ऑफ नॅचरल नंबर इज नॉट बाउंडेड इन आर. बघा, बाउंडेड नाही याच्यामध्ये. बाउंडेड म्हणजेच काय की तुम्हाला अप्पर बाउंड पाहिजे आणि लोअर बाउंड पाहिजे. बघा, एखादा सेट बाउंडेड असले म्हणजेच काय की बघा, दुसरी डायग्राम काढतो मी. एखादा सेट बघा A आहे आणि हा B आहे. बाउंडेड सेट म्हणजेच काय की त्याला बाउंडेड अबो आहे आणि त्याला काय आहे, बाउंडेड बिलो आहे. एखाद्या सेटला बाउंडेड अबो आणि बाउंडेड बिलो असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बाउंडेड सेट. किंवा एखाद्या सेटला सुप्रीमम पण आहे आणि इन्फिमम पण आहे, त्याला म्हणतो आपण बाउंडेड सेट. तर याचं मिनिंग काय आहे की तुम्ही कोणताही x घेतला, या रिअल लाईन वरचा कोणताही x घेतला x, तर त्याच्यापेक्षा एक n भेटतोच आहे तुम्हाला. म्हणजे काय की तुम्हाला इथं जो नॅचरल नंबर आहे तो रिअल नंबर मध्ये बॉन्डेड नाही, म्हणजे तो कुठेच थांबत नाहीये. बघा, मी एक नंबर घेतला, सपोज घेतला काय 2.8, तर मला एक नॅचरल नंबर भेटतो याच्यापेक्षा काय की 3 भेटला. ओके, तुम्ही कोणताही नंबर घ्या, याच्यावरचा मी असा घेतला की 1.00007, तर मला एक नॅचरल नंबर भेटतो की ज्याच्यापेक्षा हा नंबर काय छोटा 2. तुम्ही कोणताही नंबर घ्या, म्हणजे तो कुठंच थांबत नाही. जगातला कोणता किती मोठा नंबर घ्या तुम्ही, सपोज मी इथं घेतला तुमच्याकडे काय 2000008.7000008, याच्यापेक्षा मला एक नंबर जास्त मोठा भेटतोच आहे नॅचरल नंबर, जो की काय 200000009. बघा, हा तुमच्याकडे काय झाला, नॅचरल नंबर. म्हणजे काय की असं मला एकही x भेटत नाहीये, म्हणजे की मी पूर्णपणे नॅचरल नंबरला रोखू शकू, तर इथं भेटत नाहीये. म्हणजे काय की नॅचरल नंबर जो आहे तो रिअल नंबर मध्ये बाउंडेड नाहीये, नॉट बाउंडेड. बाउंडेड म्हणजे काय की तो कुठेतरी थांबला असता नॅचरल नंबर, तो थांबतो का, नाही. म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू कोणतीही घ्या, x ची व्हॅल्यू कोणतीही घ्या, त्याच्यापेक्षा मला एक n भेटतो, जो की त्या x पेक्षा तो मोठा आहे. बघा, रिअल नंबर किती, जगातला किती मोठा सेट आहे तो की जगातले सगळे नंबर्स त्या रिअल मध्ये आहे. पण नॅचरल नंबर बघा, नॅचरल नंबर छोटा नंबर आहे, पण नॅचरल नंबर पण रिअल नंबर मध्ये अनबाउंडेड आहे. म्हणजे एक असा रिअल नंबर मधला असा एकही नंबर भेटत नाही की तो नॅचरल नंबरला रोखू शकेल. तर रोखत नाही इथं, म्हणजेच काय झाला की तिथं मला असा एक्स भेटत नाही जे की नॅचरल नंबर पेक्षा मोठा नाही. याला म्हणतो आपण काय की आर्चिमिडियन प्रॉपर्टीज. बघा, बाय डेफिनेशन तुम्ही ॲज वेल ॲज इंडक्टिव्ह प्रॉपर्टी, इथं द अपसेस अपर बाउंड ऑफ n मीन्स दॅट गिवन एनी रिअल नंबर x देयर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर n डिपेंडिंग ऑन की काय की x इज लेस दॅन n. कोणताही x घ्या, मला एक n भेटतो. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे काय आता डेफिनेशन. आपण पहिला थेरम बघूया. पहिल्या थेरम मध्ये काय तुमच्याकडे की इफ x बिलॉंग्स टू रिअल नंबर देन देयर एक्झिस्ट nx बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट x इज लेस दॅन ऑर इक्वल टू nx. सेम जो आपली डेफिनेशन पाहिलेले आहे त्या डेफिनेशनचाच आपल्याला हा मिनिंग आहे की काय, तुम्ही कोणताही x घ्या, त्यासाठी मला एक नॅचरल नंबर एक्झिस्ट होतो, त्याला नंबर nx. म्हणजे काय की बघा, सपोज हा असेल तुमच्याकडे x इक्वल टू 1 3 4 5 6 7, तर यासाठी मला एक nx म्हणजे एक नॅचरल नंबर एक्झिस्ट होतो, काय त्याला आपण nx म्हटलो, काय 1 3 4 5 6 8. बघा, याच्यापेक्षा एक मोठा भेटला, हा तुमच्याकडे x आहे. कोणताही रिअल नंबर घ्या, त्यासाठी मला एक नॅचरल नंबर भेटतो, त्याला आपण नाव दिलं काय nx. nx म्हणजे काही वेगळं नाहीये की एक फक्त ते नॅचरल नंबर आहे, तो किती नंबर आहे म्हणजे x च्या नियर अबाउट घेतो आपण. सपोज तुमच्याकडे x ची व्हॅल्यू किती आहे 13.14, यासाठी मला नॅचरल नंबर कोणता तयार झाला 14, म्हणजे याला म्हणतो आपण nx. म्हणजे या x साठी मला काय तयार झाला, एक नॅचरल नंबर. असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करूया. बघा, तर प्रूफ मध्ये तुमच्याकडे गिवन पार्ट कोणता आहे बघा, इफ x बिलॉंग्स टू रिअल नंबर आहे, त्यासाठी मला एक nx एक्झिस्ट झाला नॅचरल नंबर मधला. तो कसा असेल की या x पेक्षा मोठा असेल. तर आपण सपोज केलं बघा, सपोज दॅट n इज लेस दॅन ऑर इक्वल टू x. आपण आता उलट सपोज करूया काय
की बघा कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करायचं मला, तर मी सपोज काय केलं की n ला x म्हणजे तुम्हाला असा x सापडला की तो n पेक्षा मोठा आहे फॉर n साठी, ठीक आहे, असं सपोज केला आपण. जर असं असेल तर x हा सगळ्यात मोठा झाला या सेटमध्ये. बघा हा सपोज तुमच्याकडे सेट आहे आणि मी काय म्हणतो हा x जो आहे तो या सगळ्या n पेक्षा मोठा आहे, म्हणजे n पेक्षा. आणि n कुठून घेतो आपण? नॅचरल नंबर मधून. मग नॅचरल नंबर मध्ये कोणताही नॅचरल नंबर घेतला त्यापेक्षा हा x मोठा असतो, तो नसतो पण आपण सपोज केला. मग हा जो x आहे तो सगळ्यात मोठा झाला. सगळ्यात मोठा झाला म्हणजे काय झाला? तो अप्पर बाउंड झाला या सेटचा. कारण का की हा x जो आहे तो या सगळ्या n पेक्षा मोठा आहे. मग त्या आपण x ला काय म्हणलं? अप्पर बाउंड ऑफ n. ओके, अप्पर बाउंड नुसार त्याला काय अप्पर बाउंड असेल तर आपल्याला त्याला सुप्रीमम भेटतो. त्या सुप्रीममला सगळ्यात अप्पर बाउंड मध्ये सगळ्यात मोठा जो छोटा जो अप्पर बाउंड आहे त्याला आपण यू नाव दिलं. काय की त्याला सुप्रीमम भेटतं. बघा अप्पर बाउंड जर x असेल जर याच्याकडे अप्पर बाउंडचा सेट असेल तर त्याला सुप्रीमम भेटतोच. का? सगळ्या अप्पर बाउंडचा सेट जर घेतला त्याच्यामधला सगळ्यात छोटा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? सुप्रीमम म्हणतो. मग सुप्रीमम भेटला तर आता जर यू हा अप्पर सुप्रीमम असेल तर तुमच्याकडे बघा सगळ्यात मोठा आता हा तुमच्याकडे यू आहे तर u -1 हा अप्पर बाउंड असेल का? नाही. का? कारण जो सुप्रीमम असतो तोच सगळ्यात छोटा अप्पर बाउंड असतो. त्याच्यापेक्षा छोटे जर नंबर घेतले मी तर अप्पर बाउंड असेल का? बघा आता हा जर u हा अप्पर बाउंड आहे याच्यापेक्षा मी u -1 घेतला म्हणजे हा पॉईंट आता अप्पर बाउंड नसणार. का? कारण अप्पर बाउंड जे आहे ते u नंतरचे सगळे असतील आता हे, पण u पेक्षा छोटे असतील का? नाही. म्हणून तुमच्याकडे u -1 इज नॉट अप्पर बाउंड ऑफ n. आता झालं. आता आपण काय करणार आहे? आपल्याकडे एक m भेटला. बघा u अप्पर बाउंड आणि या नॉट अप्पर बाउंड मध्ये एक नंबर घेतला आपण m भेटला मला. ओके, हा भेटला. मग आता मी काय करतो हा -m जो आहे तो इकडे पाठवला -1. तर काय येईल तुमच्याकडं? u इज लेस दॅन m+1. मग बघा इथं काय झालं? हा जो m आहे तो कुणापेक्षा मोठा झाला? सॉरी u पेक्षा मोठा कोण झाला होता? m+1. पण इथं तुमच्याकडे u -1 छोटा होता. मग आता काय तुमच्याकडे u आणि इथं तुमच्याकडे लेस दॅन कोण आहे? u. ठीक आहे, तर काय दोन्ही साईडला ऍड केल्यानंतर मग u आणि हा u याचा मिनिंग काय झाला की u पेक्षा कोण मोठा झाला? m+1 हा मोठा झाला. मग बघा m+1 जो आहे तो u पेक्षा मोठा झाला आणि आपण तर काय म्हणतोय u हा सगळ्यात मोठा आहे. असं कसं पॉसिबल होईल का? जे तुमच्याकडे m+1 आहे तो मोठा झाला आपण अशी प्रॉपर्टी घेतल्यामुळे. मग हे तुमच्याकडे काय झालं? कॉन्ट्राडिक्शन. हे बरोबर नाहीये. हे बरोबर नाहीये म्हणजे काय की जो आपण x हा अप्पर बॉन्ड घेतला होता तो अप्पर बॉन्ड नाहीच आहे पण आपण घेतला होता. अप्पर बॉन्ड नाहीये म्हणजे याचा मिनिंग काय झाला की तुम्हाला एक nx एक्झिस्ट होतो जो की x पेक्षा एक मोठा भेटतो. म्हणजेच काय की बघा तुम्हाला एखादा रिअल लाईन वर सपोज x = मी 1.00008 हा म्हणतो की अप्पर बॉन्ड आहे माझा. अप्पर बॉन्ड आहे तर मग मी काय म्हणा हा जर अप्पर बॉन्ड असेल तर तुमच्याकडे सुप्रीमम कोण येईल? तुमच्याकडे सपोज 2 येऊन जाईल सुप्रीमम. मग आता 2 पेक्षा मोठा नंबरच नाही माझ्याकडे नॅचरल नंबर. याचा मिनिंग झाला हा तुमच्याकडे सगळ्यात मोठा नंबर आहे 2. पण आहे का असं पॉसिबल नाहीये? का? कारण 2 पेक्षा पण मोठा आहे एक नंबर कोण? 3. तुम्ही किती नंबर मोठा घेतला? 3.4 सपोज 3147.000. मी म्हणलो हा एक्स नंबर आहे आणि हा सुप्रीमम आहे. बघा हा जर सगळ्यात मोठा असेल सुप्रीमम असेल हा नंबर तर तुमच्याकडे माझ्याकडे अजून एक नॅचरल नंबर भेटतो. यांचं काय म्हणणं आहे की आपण पहिलं काय म्हटलो की असा n भेटतच नाही तर कॉन्ट्राडिक्शन होऊन जाईल. काय? मी एक n सापडून देतो की याच्यापेक्षा मोठा आहे. कोण आहे तो? 148. म्हणजे या रिअल लाईन वर कोणताही तुम्ही एक नंबर घ्या त्याच्यापेक्षा एक नॅचरल नंबर मी मोठा दाखवू शकतो. हा झाला त्याचा प्रूफ. आता दुसरा बघा दुसऱ्यामध्ये काय आहे? इन्फिमम इफ s = तुमच्याकडे हा सेट आहे. ठीक आहे, हा सेट आहे s = 1/n n belongs to देन इन्फिमम ऑफ s = 0. आपण हे तर शिकलेलोच आहे बघा सुप्रीमम इन्फिमम मध्ये. बघा या सेटचे एलिमेंट कसे असतील? पहिला 1 पुट करा नॅचरल नंबर 1, 2 पुट करा 1/2, 3 पुट करा 1/3, 4 पुट करा 1/4, 5 पुट करा 1/5 अँड 2 पुट पर्यंत नॅचरल नंबर इन्फिनिटी पर्यंत आहे तर शेवटी 1/∞ पुट केला तर 0. ऍक्च्युअली 0 नाही पण 0च्या जवळपास येतो. तर याचाच बघा सगळ्यात मोठा नंबर कोण आहे? 1 आहे आणि सगळ्यात छोटा नंबर कोण आहे? सुप्रीमम तुमच्याकडे कोण येईल? 1. इन्फिमम 0 येईल. आपल्याला प्रूव्ह करायचं की याचं इन्फिमम किती आहे? 0 आहे. तर हे समजलं आपल्याला. डायरेक्ट जरी काढलं तरी तुमच्याकडे 0 येतो. तर आपण आपल्या प्रूफ नुसार जाऊया. सपोज बघा की आपण काय प्रूव्ह करणार आहोत क्लिअरली. पहिलं प्रूव्ह केलं काय की या सेटमध्ये एक तरी एलिमेंट आहे s इज नॉन एम्प्टी. बघा नॉन एम्प्टी असेल तर आपण त्याचा सुप्रीमम इन्फिमम काढणार. आता आपण असं म्हणूया की एक 1 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. 1 तर या नॅचरल नंबर मध्ये जातो. नाऊ बघा हा जो सेट आहे तो s सेट जो आहे तो बाउंडेड बिलो. बघा बाउंडेड बिलो कशाने आहे? 0 ने. बाउंडेड बिलो कशाने आहे? 0 आणि बाउंडेड अबो कशाने आहे? 1 ने.
बिलो, सो इट हॅज इन्फिमम. याला इन्फिमम आहे. जर एखादा सेट बाउंडेड बिलो असेल तर त्या सेटला इन्फिमम असतो. आता आपण त्याला नाव देऊया काय की लेट डब्ल्यू इक्वल टू इन्फिमम आम्ही एस दिला. ओके, इट इज क्लिअर दॅट जर तो इन्फिमम आपल्याकडे बाउंडेड बिलो बाय 0 आहे तर त्याचा इन्फिमम जो आहे तो 0 पेक्षा मोठाच असेल. 0 बी असू शकतो किंवा 0 पेक्षा मोठा असू शकतो. का बघा याच्या सेटमध्ये तुमच्याकडे 0 पर्यंतच आहे एलिमेंट, 0 पेक्षा छोटे आहे का नाही. मग 0 बाउंडेड बाय 0 असेल तर तुमचा इन्फिमम एकदा 0 येऊ शकतो किंवा लेस दॅन 0 येऊ शकतो, सॉरी ग्रेटर दॅन 0 येऊ शकतो. तर आपण बघा आपल्याकडे काय, सपोज मी ऍप्सिलॉन ग्रेटर दॅन जर 0 घेतला तर 1 बाय ऍप्सिलॉन पण रिअल मध्ये जातो. बघा तुमच्याकडे ऍप्सिलॉन इक्वल टू मी 0.1 घेतला. ओके, तर 1 बाय ऍप्सिलॉन म्हणजे कोण 1 बाय 0.1. मग जगातला कोणताही नंबर घ्या तुमचा तो काय असतो रिअल नंबर. मग जर ऍप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 असेल 1 बाय ऍप्सिलॉन जरी घेतला मी तर तो कशामध्ये जाईल, रिअल मध्ये जाईल. मग बाय आर्चिमेडियन प्रॉपर्टी आपण शिकलोय काय की कोणताही तुम्ही आर्चिमेडियन प्रॉपर्टीमध्ये एक नॅचरल नंबर एक्झिस्ट होतोच होतो. हा रिअल नंबर आहे याच्यापेक्षा एक नॅचरल नंबर मला भेटतोच भेटतो. ठीक आहे, याला आपण असं पण लिहू शकतो उलट काय 1 बाय n इज लेस दॅन ऍप्सिलॉन. ऍप्सिलॉन डिवाइडला असेल तर नॅचरल नंबर वरती जातो, नॅचरल नंबर जर डिवाइडला असेल तर ऍप्सिलॉन वरती जातो. तो हे हा दुसरा त्याचा मिनिंग झाला. बघा आर्चिमेडियन प्रॉपर्टीमध्ये काय, जर तुमच्याकडे हा 1 बाय ऍप्सिलॉन जर रिअल नंबर असेल तर मला एक नॅचरल नंबर भेटतो. मग मी त्याला नाव दिलं n. भेटला. आता बघा हा जर 1 बाय n लेस दॅन ऍप्सिलॉन, बघा 0 पेक्षा कोण आहे मोठा, W. आपण इथं बघितला इथं. ओके, बघा हा W पेक्षा मोठा, W पेक्षा कोण मोठा आहे 1 बाय n, कारण 1 बाय n तुमच्याकडे सिक्वेन्स आहे आणि ज्यांच्या सगळ्यापेक्षा मोठा कोण आहे ऍप्सिलॉन. बघा ऍप्सिलॉन. तर अशामुळे बघा 0 पेक्षा W मोठा लेस दॅन ऍप्सिलॉन आणि आपण ऍप्सिलॉन पॉझिटिव्ह घेतलाय. याचा मिनिंग काय, ऍप्सिलॉन काय घेतलेला आपण पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह घेतल्यामुळे सिन्स जो आपण घेतलेला आहे सगळं ऍप्सिलॉन पॉझिटिव्ह, W ला काय व्हावं लागेल, तुम्हाला 0 जावं लागेल. जर W 0 झाला तरच ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. तर W 0 घेतला तर तुमच्याकडे इन्फिमम किती आला, आपण W लाच काय म्हटलेलं आहे इन्फिमम, तर इन्फिमम किती आला तुमच्याकडे 0. आता आपण पुढचा करोलरी बघा, एवढे काही इम्पॉर्टंट नाहीये, फक्त थोडंसं समजावा. बघा पुढचं आहे तुमच्याकडे t ग्रेटर दॅन 0 देन देयर एक्झिस्ट nt. आता बघा t ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय की ती कोणताही नंबर घेऊ शकता तुम्ही. टी सपोज 3.14 घेऊ शकता किंवा 3.147.8.99 असं पण घेऊ शकता, पण तो कसा पाहिजे, फक्त पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, त्याच्या रिलेटेड या रिलेटेड एक नॅचरल नंबर एक्झिस्ट होतो. बघा नॅचरल नंबर याच्या रिलेटेड कोण होतो तुमच्या 3.14 एक्झिस्ट 4 नॅचरल नंबर जवळपास याच्यापेक्षा मोठा कोण होतो तुमच्याकडे 14789. हा नंबर याच्यापेक्षा मोठा आहे, हा नॅचरल नंबर एक्झिस्ट होतो. मग कोणताही तुमच्याकडे रिअल नंबर असेल तर त्यासाठी एक नॅचरल नंबर एक्झिस्ट होतो जे की कोणती कंडिशन सॅटिस्फाय करता, 0 लेस दॅन 1 बाय नॅचरल नंबर लेस दॅन t. ठीक आहे, हे आपल्याकडे नॅचरल नंबर म्हणजे काय की सपोज मी असा घेतला 134 घेतला, हा x सपोज t ची व्हॅल्यू जे की पॉझिटिव्ह आहे. मग माझ्यासाठी बघा 0 पेक्षा मोठा असेल तर याच्यापेक्षा मोठा कोणता नॅचरल नंबर आहे माझा इथं, ती 4. ओके, तर 1/4 बघा आता 4 हा नॅचरल नंबर आहे, एक्झिस्ट झाला होता, याच्यापेक्षा मोठा मी खाली घेतला तो कुणापेक्षा छोटा असेल 1/3. बघा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर सो t ग्रेटर दॅन 0 कन्सिडर s इक्वल टू 1 बाय n. मी एक सिक्वेन्स घेतली, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. याचा जो इन्फिमम आहे तो किती असतो तुमच्याकडे 0, आपण वरती पाहिलेला आहे. बघा सिन्स t ग्रेटर दॅन 0 याचा मिनिंग काय की इट हॅज अ नो लोअर बाउंड ऑफ s. याच्यावर काय आहे की नो लोअर बाउंड ऑफ s देन देयर एक्झिस्ट nt बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे तुमच्याकडे कोणताही एखादा नंबर असेल t ग्रेटर दॅन 0 त्यासाठी एक एक्झिस्ट होतो आणि आपण त्याला उलट केलं फक्त काय की 0 लेस दॅन 1 बाय t इज लेस दॅन 0. ओके, म्हणजे काय की जर तुमच्याकडे हा nt जर ग्रेटर दॅन t असेल आणि t ग्रेटर दॅन 0 असेल तर मला उलट करायचंय. तर उलट मी काय म्हणतो तुमच्याकडे की 0 इज लेस दॅन 1 बाय nt इज लेस दॅन t असं आपण करू शकतो. याचा एक्झाम्पल जर समजायचं असेल की सपोज तुमच्याकडे 4 लेस दॅन काय 5 आहे, म्हणजे 5 मोठा आहे इथं, तर आता इथं जर याला उलट करायचं असेल तर बघा 1/4 इज ग्रेटर दॅन कोण 1/5. काय केलं बघा इथं कोण मोठा होता 4 हा 5 हा 4 पेक्षा मोठा होता. ज्यावेळेस तुम्ही उलटा केला, उलटा म्हणजे काय ग्रेटर दॅन केला, तर 1/4 जो आहे तो मोठा आहे कोणापेक्षा 1/5 पेक्षा. तर कधीही तुमच्याकडे जी संख्या जेवढी मोठी 1/100 आणि तो 1/101 आहे सेम आहे, याच्यापैकी कोणती मोठी संख्या असू शकते की ज्या तुमच्याकडे डिवाइडला जेवढी छोटी संख्या असेल ती संख्या मोठी असते इथं. काय बघा असं जर केलं तर 101 मोठी आहे तुमच्याकडे, पण असं नाही. ज्यावेळेस डिनोमिनेटरला जाईल त्यावेळेस तुमच्याकडे 1000 हा काय असेल मोठी संख्या असेल. सपोज तुमच्याकडे दिलं काय 5/80 आणि इथं दिलं तुमच्याकडे काय 5 बाय सपोज
89. तर इथे बघा 5 तर आहे. मोठी संख्या कोणती असेल तुमच्याकडे, जेवढा छोटा डिनोमिनेटर असेल ती मोठी संख्या असते. म्हणजे कोणती संख्या मोठी झाली दिस. 89 मोठी आहे, पण आपण ज्यावेळेस डिनोमिनेटरला खाली डिवाइडला घेतो त्यावेळेस ती मोठी होऊन जाते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण करोलरी 21 पाहिला. आता 22 मध्ये बघा, इफ y greater than 0 then there exists. बघा y पण पॉझिटिव्ह आहे, मग y ची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. then there exists ny. बघा परत सांगतो मी, ny म्हणजे काय की तुमच्याकडे जो y असेल, कोणताही नंबर घ्या, सपोज मी 8.9 घेतला, त्यासाठी मला एक ny एक्झिस्ट होतो. म्हणजे किती होतो तुमच्याकडे 9. म्हणजे एक नॅचरल नंबर एक्झिस्ट होतो त्याच्या रिलेटेड, त्याच्यापेक्षा मोठा. सच दॅट काय तुमच्याकडे ny-1 आणि ny मध्ये एक नंबर असतो तुमच्याकडे रिअल नंबर्स. म्हणजे बघा मी काय केलं, सपोज ny इक्वल टू किती घेतला 10. ओके, आणि ny-1 म्हणजे किती तुमच्याकडे 9. माझ्या 9 आणि 10च्या मध्ये माझ्याकडे रिअल नंबर भेटूनच जातो t पॉझिटिव्ह. म्हणजे काय 9.1 असू शकतं, किंवा 9.2 असू शकता, 9.3 असू शकता, 9.0001 असू शकता. बघा 9 आणि 10च्या मध्ये, म्हणजे 10 म्हणजे कोण आहे तुमच्याकडे ny, आणि ny-1 कोण आहे 9. मग याच्यामध्ये तुम्हाला किती रिअल नंबर भेटतात, खूप रिअल नंबर. त्याला आपण नाव दिलं जे की तुमच्याकडे कसे पॉझिटिव्ह आहे. बघा सॉरी y, याला काय नाव दिलं y, जे की कसे पॉझिटिव्ह नंबर्स. म्हणजे तुमच्याकडे भरपूर नंबर्स असे एक्झिस्ट होतात जे की ny-1 टू ny मध्ये खूप रिअल नंबर्स असतात. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर बघा मी EY एक सेट घेतला, डिफाईन केला काय, m बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, जे की y इज लेस दॅन m. y पेक्षा काय तुमच्याकडं m पेक्षा y हा छोटा आहे. बाय वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टीज ऑफ n आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. EY ऍटलिस्ट एलिमेंट से ny, then ny-1 does not belongs to EY. बघा ny एलिमेंट घेतले, जर मी एक मायनस केला तर तो त्या EY सेट मध्ये जात नाही. दॅट मीन्स काय की ny-1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. ऑल्सो बाय डेफिनेशन जर वापरली मी, तर डेफिनेशन तुमच्याकडे काय, y च्या जागी पुट करायचं तुम्हाला, m च्या जागी ny पुट करायचं, y इज लेस दॅन. का, कारण माझ्याकडे एक m ला काय येतो, तुमच्याकडे एक ny एक्झिस्ट होतो दिस. हेन्स तुमच्याकडे काय झालं, हे सगळं एकत्र केलं मी, तर हे एकत्र केल्यानंतर बघा इथं ny-1 इज लेस दॅन y आहे, आणि इथं y पेक्षा मोठा आहे. या दोघांचं, याला इक्वेशन नंबर 1, याला 2 जर म्हटलो, हे दोघांचं जर मिक्स केलं तर तुमच्याकडे काय होईल दिस. इक्वेशन 1 पासून ny-1 लेस दॅन 1 आणि y इज लेस दॅन 1 हे प्रूव्ह झालं. ओके, आता हे एवढं इम्पॉर्टंट नव्हतं, पण तुम्हाला थोडंफार समजावा काय मिनिंग आहे म्हणून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा आपला जो आहे आर्चिमेडेस प्रॉपर्टी संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे काय की डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर्स. आता हा 2 व्हिडिओमध्ये हा टॉपिक संपून जाईल. आता 15वा व्हिडिओ असेल तुमचा डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर, आणि त्याच्या पुढचा असेल इंटरवल. यामध्ये तुमचा पहिला रिअल नंबर संपून जाईल. त्याच्यानंतर आपण युनिट 2 शिकणार आहोत, सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.